हॅलो एव्हरीवन, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड ब्युटी थेरपिस्ट. मी निघाले होते आज आळंदीला मेकअप करण्यासाठी आणि माझ्यासोबत होत्या माझ्या दोन्ही स्टुडंट्स. आम्ही निघालो होतो तर त्या ठिकाणी मोशीमध्ये, आमच्या एरियामध्ये मोशीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची मोठी मूर्ती आहे. त्यानंतर आम्ही आळंदीमध्ये गेलो. आळंदीमधला हा लूक आहे. तर आम्हाला पोहोचायला जास्त वेळ लागला नाही. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला थोडंसं प्रिपरेशन वगैरे करण्यात वेळ गेला होता. सो कारण नवरीही आली नव्हती, ब्राईडही आली नव्हती लवकर आणि आम्हाला बराचसा वेळ होता आमच्याकडे. आम्ही वेट करत होतो. आमचा मोस्ट ऑफ दी सगळा सेटअप झाला होता. सगळं आम्ही व्यवस्थित सेटअप करून घेतला. त्यानंतर माझ्या स्टुडंट्सही थोड्याशा अशा नर्वस होत्या, की किती वेळ लागणार आहे, कधी येणार आहे. बट थँक गॉड की ब्राईड आली आणि त्यानंतर आम्ही तिची क्रिम्पिंग वगैरे केली फर्स्ट, कारण आधी तिचा हळदीचा लूक होता. सो आम्हाला ती साडी वगैरे नेसूनच आली होती. तिचा पहिला लूक होता तो. तर आम्हाला नंतर पुढे विधीसाठी आम्हाला वेळ फार नव्हता. म्हणून मग आम्ही आधी सुरुवात केली तिच्या हेअरस्टाईलपासून आणि तिचे केस इतके सिल्की होते, शॉर्ट्स हेअर होते बट सिल्की खूप जास्त सिल्की होते. सो त्यासाठी आम्ही आधी व्यवस्थित क्रिम्पिंग करून घेतली तिच्या हेअर्सची. फ्रंट व्हेरिएशन केलं. फ्रंट व्हेरिएशनमध्येच तिचं क्रिम्पिंग केलं. बॅकला आम्हाला तिला तिने सांगितलं होतं की तिला बन हवा होता. सो आम्ही पुढून क्रिम्प केला आणि ट्विस्टिंग केले. कारण वेळ खूपच कमी होता आणि एक आळंदीमध्ये लग्न होतं आणि त्यांचं घरगुतीच लग्न होतं, जास्त माणसं नव्हती. त्यांच्या घरचीच फक्त माणसं होती. सो त्यांना असं खूप काही मोठं करायचं नव्हतं, बट त्यातल्या त्यातही आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मग तिची हेअरस्टाईल झाली आणि नंतर मग मेकअपसाठी सुरुवात केली. फर्स्ट स्किन प्रेप करून घेतलं, छान तिला क्लिन्झिंग केलं. आधी तिची हळद काढून घेतली. PSCचा लेमन स्क्वॅश यूज केला होता मी आणि तिची हळद काढून घेतली, रिमूव्ह केली. त्यानंतर तिला क्लिन्झिंग व्यवस्थित क्लीन केलं. त्याच्यानंतर टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर यूज केलं. सो थोडा वेळ थांबलो, सुकू दिला बेस. त्यानंतर तिचा आय मेकअप करायला घेतला. तोपर्यंत तिचा फेस व्यवस्थित सेट होणार होता. सो तोपर्यंत आय मेकअप करायला घेतला. ती थोडीशी नर्वस तर होती, पण आम्ही तिला थोडंसं तिचं माइंड डायव्हर्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण तिचं लव्ह मॅरेज होतं. सो आम्ही थोडंसं प्रयत्न केला, की तिचं थोडंसं माइंड डायव्हर्ट होण्यासाठी. सो मग आधी आम्ही आय मेकअप करून घेतला आणि तिला फारसा असा मेकअप नको होता, कारण ती मेकअप फर्स्ट टाईम करणार होती. सो आय मेकअप अगदी न्यू ठेवला होता, सिम्पलसा. आणि तिला नंतर आम्ही फाउंडेशन लेयर दिला. फाउंडेशनचा लेयरही तिला खूपच कमी हवा होता. तिला मोस्ट ऑफ दी मेकअप नकोच होता. नो मेकअप लुक हवा होता तिला. सो नो लेन्स, नो लॅशेस होते आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्ही बघू शकता मी तिचा बेस केला होता. सो तिच्या स्किन टोन सारखाच तिचा बेस केला होता. व्यवस्थित फाउंडेशन तिला अप्लाय करून घेतलं. त्यानंतर तिचं कॉन्टरिंग केलं, ब्लश केलं आणि त्यानंतर तिला लिपस्टिकसुद्धा तिला न्यूडच हवी होती. सो मी लिपस्टिक पण तिला अगदी न्यूडमध्ये मिक्समध्ये करून तिला न्यूडमध्ये लिपस्टिक दिली होती तिची. आणि म्हणजे ओव्हरऑल तिला तिचा लुक खूपच आवडला होता. सो तुम्ही बघू शकता तिचा फायनल लुक कसा होता तो. आणि त्यानंतर मग खाली रूम वरती होती आणि खाली तिचं हॉल होता. तर हॉलमध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता दोघांची वरमाळा झाल्या आणि त्यानंतर मग लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या. सो असं छानसा आमचा हा आजचा एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं आम्हाला. अशा पद्धतीचंही लग्न अटेंड केलं फर्स्ट टाईम. तुम्ही बघू शकता दोघे किती हॅपी होते. थँक